सांगली मिरज कुपवाड शहरामध्ये आत्ताच म्हणजे अखंड शहरामध्ये उन्हाळ्याचा ताव वाढत आहे आणि उन्हाळ्याचा ताव वाढत असल्यामुळे नागरिकांना पाण्याची समस्या भरपूर या ठिकाणी निर्माण झाली आहे। गेली 7 ते 8 वर्ष झालं ह्या महापालिकेवर किंवा महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये हे भाजपचं सरकार आहे आणि ह्या भाजपच्या एकासुद्धा नेत्यानं आज तागायत पाण्याचा प्रश्न सोडवावा असं ह्या कुठल्याच नेत्याला वाटलं नाही। त्यामुळं हा त्रास लोकांना नागरिकांना हा फक्त भाजपच्या गैरकारभारामुळं सामोरे जावं लागत आहे त्रासाला। तर लवकरात लवकर ह्या भाजपच्या लोकांचे डोळे उघडावेत आणि सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतल्या नागरिकांना मुबलक पाणी आणि स्वच्छ पाणी कसं देता येईल ह्यावर जास्त तिने प्रयत्न करावा एवढीच माझी विनंती। तू समोर आलेले ही शब्द बाहेर पडले। सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रामध्ये तसं बघायला गेलं तर गेले 10 वर्ष झालं 14 वर्ष झालं केंद्रात भाजपची सत्ता आहे आणि सांगलीचे आमदार गेली 12 वर्ष झालं सांगलीचे आमदार भाजपचे आहेत। पण एवढं असून सुद्धा अजून शेरी नाल्याचा प्रश्न सुटेना। लोकांच्या नद्याला उशी असून देशाला कोरडा अशी परिस्थिती सध्या आहे। तर सांगलीकरांच्या नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न जो आहे तो गांभीर्याने लक्षात घेऊन परवाच आपण बघितलं की अनेक माशांचा जीव तिथे गेला। आता माणसांचा जीव जायची नाही वाट बघायला लागलेत का? यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करायला लागू नये म्हणून आम्ही त्यांना 8 दिवसाची मदत दिलेली आहे। कालच मी आणि विरोधी पक्ष नेते त्यांना आम्ही पाणी करून आलेलो आहे। तर 8 दिवसाची आम्ही त्यांना मदत देत आहे। 8 दिवसाचा पाण्याचा प्रश्न संपला नाही तर आम्ही जनतेसोबत आंदोलनाला रस्त्यावरती उतरू।